नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 13 मे 2025च्या चालू घडामोडी। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। अगोदर सबस्क्राईब करून घ्या, नंतर तुमच्या लक्षात राहत नाही आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भोपाळ राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश या राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात किती सुवर्ण पदके जिंकले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 27 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याने तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला असून त्या अंतर्गत एकूण 31.13 TMC पाण्याचा वापर करण्यात येणार असून त्यापैकी किती TMC पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 19.36% TMC पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पाचा किती खर्च केंद्र सरकार करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 90% खर्च हा केंद्र सरकार करणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात जलतरणात एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 29 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, शांघाय चीन येथे आयोजित दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मधुरा धमनगावकर हिने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 73 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणत्या राज्याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात 39 पदकासह दुसरे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात एकूण 73 पदके जिंकून कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पहिले स्थान पटकावले आहेत। मित्रांनो, लाईक जास्तीत जास्त आल्या पाहिजे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात वेटलिफ्टिंग प्रकारात आकांक्षा व्यवहारेने किती किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 45 किलो गटात जिंकले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, नॅशनल टेक्नॉलॉजी डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 111 मे रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना सर्वाधिक किती षटकार ठोकणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 54वी ठरली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाने सर्वाधिक 53 षटकाराचा कोणाचा भारतीय विक्रम मोडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरमनप्रीत कौर हिचा विक्रम मोडला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 7 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दुसऱ्या सत्रात रिकर्व्ह गटात दीपिका कुमारीने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कांस्य पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, आशियाई वैयक्तिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात कोणत्या देशाचा ग्रँडमास्टर इवान जमल्यान्स्की याने विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया या देशातील। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, आशियाई वैयक्तिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, UAE।
पुढचा प्रश्न आहे नंबर 19, महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 91 फुटाचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20, महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात योगासन स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 7व्या पर्वात महाराष्ट्राच्या यश खंडागळेने वेटलिफ्टिंगमध्ये किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 67 वजनी किलो गटामध्ये. पुढचा प्रश्न आहे नंबर 22, कोणत्या उद्योग समूहाने देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अदानी समूहाने. पुढचा प्रश्न आहे नंबर 23, युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ला प्रेन्सा. पुढचा प्रश्न आहे नंबर 24, कोणत्या राज्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्यात. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25, उत्तर प्रदेशमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मित्रांनो, हे होते 13 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.